नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या महा एपिसोडचा पार्ट फर्स्ट आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेला आहे. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत कला आणि अद्वैत यांनी जे तयारी केलेली आहे, दोघांमधलं साम्य सापडलेलं आहे. त्याचबरोबर आबांनी हे जे कपल आहे, हे जे जोडपं आहे ते दैवी शक्तीचं जोडपं आहे असं म्हणत कला आणि अद्वैतला तिथे 7 जन्मासाठी एकत्र राहण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रोहिणी भयानक चिडलेली आहे, कारण ते डिवोर्स पेपर अद्वैतने राहुलला रंग्यात पकडलेला आहे आणि मग रोहिणीने राहुलला मारायला सुरुवात केलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळेजण ब्रेकफास्टसाठी जमलेले असतात. आबा म्हणत असतात की पोहे पोहे म्हणजे लाजवाब, आणि ते पण रजनीने केलेलं म्हणजे बासच, कारण रजनी तू स्वयंपाक एवढा भारी बनवतीस ना, खरंच असं म्हणत आबा रजनीचं कौतुक करत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत तिथे आलेला असतो. तर इकडे आबा म्हणतात की चला या चांदेकरांचा राजा माणूस आलेला आहे, आणि तेवढ्यातच कलाही तिथं आलेली असते. कलाने जो रुखवत बनवलेला असतो तो रुखवत घेऊन ती तिथं आलेली असते, आणि तो आणलेला रुखवत आहे तो दाखवत असते. तेव्हा रजनी म्हणते खरंच किती सुंदर बनवलंय. कलाचं पण म्हणणं असतं की याआधीही मी खूप वेळा रुखवत बनवलेला होता, पण एवढा सुंदर रुखवत कधीच बनवला गेला नव्हता. खरंच खूप सुंदर रुखवत झालेला असतो. आणि मग सगळेजण कौतुक करत असतात. आबा म्हणत असतात की चला, आमचं शेंडफळ तिथे दिसत आहे, त्याची बायको त्याच्यासोबत आहे, पण कला त्याच्यामध्ये मी कुठं दिसत नाहीये. तेव्हा अद्वैत लगेच बोलायला सुरुवात करतो, आबा आहात ना तुम्ही, अगदी माझ्या मनात आहात, असं चालू असतं. इकडे राहुलच्या डोक्यात आता वेगळेच चालू असतात प्रश्न, आणि राहुल मात्र त्या फाईल त्याच्या समोर असतात, आणि त्याला काहीही करून ते डिवोर्स पेपर जे त्याने आणलेले असतात ते त्या फाईलमध्ये टाकायचे असतात, आणि त्याने ती फाईल घेतलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं राहुलने आता त्या फाईलमध्ये डिवोर्स पेपर ॲड केलेले असतात, आणि तो फक्त अद्वैतच्या एवढंच मागत लागत असतो की अद्वैत हे बघ, कसं आहे माहिती आहे का, परचेस ऑर्डरचे सगळे पेपर्स आल्याशिवाय आपल्याला ऑर्डर मिळणार नाही, त्यामुळं काहीही झालं तरी ह्या पेपर्सवरती तू साईन कर, असं म्हणत तो फक्त अद्वैतच्या मागे एवढंच लागलेला असतो की या पेपरवर तुझ्या सह्या पाहिजेत. एवढंच त्याचं बोलणं चालू झालेलं असतं. इकडे कला आणि रजनी बोलत असतात. सगळ्यांना ब्रेकफास्ट दिला जात असतो. रजनी म्हणते की हे जे रुकवत आहे ना, मी हॉलमध्ये नेऊन ठेवते, खरंच कोणाची नजर नको लागायला, खूपच सुंदर झालेलं आहे. रोहिणी मात्र इकडे खुणवाखुणवी करत असते. राहुल तिला खुणवून सांगत असतो की झालंय, सगळं काम व्यवस्थित झालेलं आहे असं राहुलने तिला सांगितलेलं असतं. आबा मात्र सगळ्यांशी बोलत असतात, सगळ्यांना पाहत असतात. नक्की सगळ्यांच्या डोक्यात काय विचार चालू आहे त्या सगळ्या गोष्टींचा आबा विचार करत असतात. त्याचबरोबर इकडे सोहम अजून का आलेला नाही हा सगळ्यांचा प्रश्न असतो. तेव्हा कला म्हणते मी सोहमला बोलवायला जाते. सोहम मात्र विचारत असतो, कला येऊन त्याला विचारत असते, पण सोहम मात्र काहीच बोलायला तयार नसतो, आणि तो म्हणत असतो की मी येतच आहे नाश्त्याला. कला म्हणत असते की हा एक तर स्वतःच्या विचारात असतो, किंवा याला कोणी काही बोललं तर याच्या लक्षातही येत नाही नक्की काय चाललेलं असतं सोहमचं. हा सोहम असं का वागत असतो, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. त्यानंतर आबा त्याचबरोबर सोहम सगळेजण तिथं असतात. सोहम आता रजनीचं कौतुक करत असतो. तो म्हणत असतो की कसं आहे माहितीये का, आईच्या हातचे पोहे लाजबाब, खरंच लव यू आई, असं म्हणत तो बोलत असतो. आणि हे सगळे शब्द असतात ते काजलचे असतात. कला ते शब्द ऐकते आणि कलाला धक्का बसलेला असतो. सोहम हे सगळं बोलत असतो, आणि तेव्हा मात्र रजनी म्हणत असते काय झालं, कसं आहे माहितीये का सोहम, तू ना कांदे पोह्याचा कार्यक्रमच करू दिला नाही रे, डायरेक्ट मुलगीच पटवून आणलीस ना, त्याच्यामुळं कांदे पोह्याचा कार्यक्रम राहिला होता, म्हणून म्हणलं की या पद्धतीनं करून बघूया. आणि कसं आहे, लग्नाच्या आधी तुला पोहे द्यायलाच पाहिजेत ना खायला, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सोहम त्याचबरोबर सगळेजण तिथं असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रोहिणी, नैना त्याचबरोबर काजल यांचं सगळं चाललेलं असतं. कला मात्र लक्ष देत असते. कला म्हणत असते नाही, काहीतरी मला गडबड वाटत आहे, कारण हे जे शब्द आहेत ते सोहमचे नाही आहेत, यामध्ये काहीतरी गोंधळ आहे, हे कलाच्या लक्षात आलेलं असतं. आणि कला म्हणत असते की हा सोहम असं का वागतोय, याआधी तो रजनी मॅडमशी अशा पद्धतीनं कधीच वागलेला नाही, मग आजच का असा वागतोय, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. इकडे सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात. कला मात्र सगळ्यांशी प्रेमाने वागत असते, सगळ्यांशी प्रेमाने बोलत असते. आणि त्याचबरोबर कला तिथे
थांबलेली असते, सगळ्यांकडे पाहत असते. आबा म्हणत असतात की मला काय म्हणायचं माहितीये का, आता संगीत सोहळा आहे तोही दणक्यातच झाला पाहिजे असं आबांचं म्हणणं असतं. आणि आबा सगळ्यांना सांगत असतात की कसं आहे, चांदेकरांच्या घरचा संगीत सोहळा आहे ना, आणि तो दणक्यातच पार पडला पाहिजे असं आबा बोलत असतात. तेव्हा इकडे आबा म्हणत असतात, पण मला एक प्रश्न पडलेला आहे की आता सूत्रसंचलन कोण करणार, कारण आपला सूत्रसंचलन करणारा जो आहे तो या संगीत सोहळ्यामध्ये, आता त्याच्यासाठीच हा संगीत सोहळा आहे ना, मग सूत्रसंचलन कोण करणार, हा आबांचा प्रश्न असतो. आणि आबा मात्र बोलत असतात. त्यासोबतच आबांचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आता हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडला पाहिजे. तेव्हा सगळ्यांच्या समोर तिथे रजनी म्हणते की आबा मी करू का सूत्रसंचलन. तेव्हा सरोज आणि आबा बोलू लागतात की हो का नाही. सरोज म्हणते की बरं झालं रजनी, इतक्या दिवसानंतर तू पुन्हा एकदा सूत्रसंचलन करण्याचा विचार करत आहे, ही गोष्टच खरंच खूप चांगली आहे. तेव्हा कला म्हणत असते, रजनी मॅडम तुम्ही सूत्रसंचलन करायचं. तेव्हा आबा सांगायला सुरुवात करतात की हो, रजनी रेडिओमध्ये सूत्रसंचलन करायची, अगदी ते गाण्याचे कार्यक्रम वगैरे असतात ना, त्याचंही सूत्रसंचलन तिनं केलेलं आहे. आणि खरंच तिनं खूपच फेमस होती, खूप छान पद्धतीनं सूत्रसंचलन करायची ती लग्नाच्या आधी, असं आबा सांगत असतात. आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण रजनीच्या अंगात ही कला आहे ही गोष्ट कोणालाच माहिती नव्हती. आणि त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की एवढं सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात, आबा कौतुक करत असतात. आणि अद्वैती म्हणत असतो की रजनी काकू, मला काय वाटतं माहिती आहे का, तू पुन्हा एकदा हे जे सूत्रसंचलन आहे ना हे करण्यासाठी तयार हो, अजिबात मागं फिरू नकोस, कारण काही झालं तरी ती तुझी कला आहे आणि तुला त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये वाव मिळाला पाहिजे. आणि मलाही आवडेल ना, कारण काहीही झालं तरीही मी माझ्या त्या सूत्रसंचलन करणाऱ्या आहेत ना, रजनी चांदेकर यांचा पुतण्या आहे, हे जर मला कोण म्हटलं तर मलाही खूप आवडणार आहे, असं इकडे अद्वैतचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत म्हणत असतो की काहीच हरकत नाही आहे. आणि त्याचबरोबर अद्वैतला या सर्व गोष्टी खूपच आवडलेल्या असतात. कला मग अद्वैतचा हा गुण पाहते आणि म्हणू लागते की खरंच चांदेकर किती चांगला आहे, घरातल्या प्रत्येकाचा तो विचार करतो, प्रत्येकाला काय हवं नको तो पाहतो. आणि हे म्हणून कला आता अद्वैतचं कौतुक करू लागलेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इकडे रोहिणीने राहुलला सांगितलेलं असतं की आत्ताच्या आत्ताच जा आणि ते ज्या पेपरवर सह्या घ्यायच्यात ना ते घे, असं म्हणत तिने राहुलला पाठवलेलं असतं. राहुल अद्वैतकडे आलेला असतो. अद्वैतला म्हणतो, अरे काही पेपरवर तुझ्या सह्या राहिल्यात रे दादा. तेव्हा अद्वैत म्हणतो, नाही मी सगळ्या पेपरवर सह्या केलेल्या आहेत. परंतु इकडे राहुल त्याला बोलत असतो आणि त्याला म्हणत असतो की बघ ना हो, हे पेपर राहिलेत. आता अद्वैतने सगळी फाईल उघडलेली असते आणि त्या फाईलमध्ये अद्वैत पाहू लागतो. नक्की कोणते पेपर सह्या करायचे राहिलेत हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र त्या पेपरची शोधाशोध करत असतो आणि ते पेपर जे आहेत ते शोधू लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे अद्वैत आणि सोहम, इकडे राहुल तिथं असतात. आणि अद्वैत म्हणतो की हे काय आहे इथं, हे पेपर इथं कसे आलेले आहेत, हा प्रश्न आता अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना हे कळलं पाहिजे, असं अद्वैतचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अद्वैत म्हणत असतो की हे डिवोर्स पेपर इथं कसे आले. आता मात्र वाट लागलेली असते ती म्हणजे राहुलची. राहुलकडे त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं, कारण त्या प्रश्नाचं उत्तर राहुल देणार तरी काय असतो. तो म्हणतो हे डिवोर्स पेपर इथं कसे आले, मला नाही माहिती इथं कसे आलेले आहेत. आता स्वतःला सांगू लागतो तिथं आणि स्वतःची पाठराखण करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे आता अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, कारण त्याच्या लक्षात येतं की मगाशी कलाने जो गोंधळ घातलेला होता त्यावेळेस ते पेपर जे आहे तिने व्यवस्थित ठेवलेले नाही, तिनेच काहीतरी गडबड घोटाळा केलेला आहे हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं. आणि अद्वैत म्हणत असतो की ठीक आहे, असू देते मी बघतो. आणि असं म्हणत अद्वैतने आता ते पेपर त्यातून काढून घेतलेले असतात. आणि इथेच वाट लागलेली असते ती म्हणजे राहुलची. म्हणजे कालपासून जे पेपर तो घेऊन नाचवत होता, त्याला काही करून त्या पेपरवरती सह्या घ्यायच्या होत्या. आणि आता मात्र इथे अद्वैतनं ते पेपर त्यातून काढून घेत आज राहुलची वाट लावलेली असते. राहुलला आता भीती वाटायला लागलेली असते आणि ती म्हणजे की आता आपली वाट तर लागलेलीच आहे आणि आता आई काय आपल्याला सोडणार नाही, ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. आणि तो मात्र घाबरून गेलेला असतो. तो म्हणत असतो की हे पेपर इथं कसे आलेले आहेत, कारण त्याच्याकडून चूक झालेली आहे. त्याला ज्या पद्धतीनं सह्या घ्यायला सांगितलेल्या होत्या त्या पद्धतीनं सह्या राहुल काही घेऊ शकलेला नसतो. अद्वैतने आता अगदी अलगद त्या फाईलमधले ते पेपर काढून घेतलेले असतात
आणि ते पेपर घेऊन अद्वैत निघालेला असतो आणि राहुलच्या हातात ती फाईल जी असते, ज्या पेपरवरती सह्या झालेल्या असतात, ती फाईल दिलेली असते आणि अद्वैतला सांगितलेलं असतं की हे घे. अद्वैतने सांगितलेलं असतं की ही फाईल घे आणि ही जी परचेस ऑर्डर आहे ती देऊन टाक. आता इकडे राहुल ती फाईल स्वतःच्या डोक्याला मारतो आणि अगदी जिन्यातच तिथेच कोसळतो. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं संगीता मात्र विचार करत बसलेली असते काजलचा. तिला वाईट वाटत असतं, आपल्या काजलच्या बाबतीत हे सगळं काय झालेलं आहे. मी काय करू, कलेला फोन करू का? नको, कलेला नको फोन करायला. कलेला फोन केला तर उगीच तिनं वेगळ्याच गोष्टींचा अर्थ काढेल. त्यापेक्षा ना मी रजनी मॅडमना कॉल करते. असं म्हणत आता तिने रजनीला कॉल करायला घेते आणि रजनीला कॉल लावलेला असतो. रजनीला म्हणत असते की कामात आहात का? तेव्हा रजनी मात्र ती संध्याकाळची जी संगीत सोहळ्याची स्क्रिप्ट आहे ती स्क्रिप्ट तयार करत असते आणि तिचं म्हणणं असं असतं की काहीही झालं तरीही आजचा कार्यक्रम, आजचं जे सूत्रसंचलन आहे ते छान पद्धतीनंच झालं पाहिजे आणि यासाठी तिची तयारी चाललेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की रजनीने एवढं छान नियोजन केलेलं असतं आणि ते सगळं नियोजन तिनं पाहत असते. इकडे संगीता म्हणत असते की माझी काजू तिथं आहे ना, कसं आहे तुम्ही सगळेजण लग्नाच्या गडबडीत तिच्याकडे दुर्लक्ष होईल ना, म्हणून मी कॉल केलेला होता, बाकी काही नाही आहे, असं इकडे संगीता स्पष्टपणे सांगते. तेव्हा ती म्हणते अहो काळजी करू नका, मी आहे ना काजलसोबत, अजिबात विचार करायची काहीही गरज नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे राहुल मात्र पुन्हा रूममध्ये आता गेम खेळत बसलेला असतो. त्याला माहितीच नसतं की आता रोहिणी येणार आणि त्याची धुलाई करणार आहे. रोहिणी येते आणि डायरेक्टली राहुलची गचंडी पकडते आणि त्याला मारायला सुरुवात करते. नैना म्हणत असते की मॉमिनला काय चाललंय तुमचं, हे काय करताय तुम्ही, मॉमिनला मॉमिनला म्हणत ती बोलत असते. परंतु इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र ती ऐकायलाच तयार नसते आणि तिने डायरेक्टली मारत असते. ती म्हणत असते किती मूर्ख आहेस तू, आत्तापर्यंत मी सांगितलंय त्या पद्धतीनं जर काम केलं असतं तर या चांदेकरांच्या सगळ्या संपत्तीवर आपण हक्क गाजवला असता. ह्या चांदेकरांची ही जी सगळी संपत्ती आहे ना ती ताब्यात असली असती आपल्या, नाहीतर तू ना खरंच जराही माझ्यातला मेंदू तुझ्यात असताना तर काहीतरी फायदा झाला असता. हे सगळं ती बोलत असते आणि त्याला मारत असते. तेव्हा राहुल म्हणत असतो अगं मी काय केले आई, मला काय मारतेस तू, मी काहीच केलेलं नाहीये. आणि हे सगळं तो बोलत असतो. तो म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाहीये, मला नको ना मारू तू, असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते सगळं हे तुझ्यामुळे झालेलं आहे. तेव्हा तो म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाहीये, हे सगळं त्या अद्वैतमुळं आणि कलामुळं झालेलं आहे, याला माझा काहीच संबंध नाहीये, असं त्याचं म्हणणं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र त्याचं असं म्हणणं असतं की बघ ना तू, ती कला आली ना प्रत्येक वेळेसमध्ये, मी प्रत्येक वेळेस काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु ती कलामध्ये आल्यामुळं सगळा गोंधळ झालेला आहे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर तो सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा इकडे राहुलला तिनं सांगत असते. तेव्हा राहुल तिथं शांतच असतो. तो तिथून रोहिणी निघून जाते आणि नैना मात्र नंतर राहुलला म्हणू लागते की राहुल तू वाघ आहे वाघ, तुला डरकाळी फोडणं गरजेचं आहे. एकदा का तू डरकाळी फोडली की बघ सगळं अगदी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व बोलण्यामुळं इकडे राहुलला असं वाटत असतं की आता आपण खरंच काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आता इकडे कला त्याचबरोबर रजनी थांबलेले असतात आणि मग रजनीने जी स्क्रिप्ट तयार केलेली आहे संध्याकाळच्या कार्यक्रमासाठी ती स्क्रिप्ट कला वाचून दाखवत असते. आणि कला म्हणत असते की खरंच रजनी मॅडम, म्हणजे ना खरंच खूप भारी आहे. तुम्ही जे नेहमी म्हणता ना राखेतून फेनिक्स पक्षाची निर्मिती होती, त्यातून तो जन्म घेतो, अगदी तसंच वाटत आहे. एवढ्या छान पद्धतीनं तुम्ही सगळी तयारी केलेली आहे, असं म्हणत कला ही बोलत असते आणि रजनीचं कौतुक करत असते. त्यासोबतच इकडे कला हे सगळं बोलून दाखवत असते. तेव्हा घरातले सगळेजण हे ऐकत असतात आणि त्याचबरोबर इकडे कलाला आणि त्याचबरोबर रजनीला पाहायला कौतुक करत असतात. रजनी कलाचं कौतुक करत असते आणि सगळेजण बोलत असतात. संगीत सोहळा हा दणक्यात झाला पाहिजे असं आपण सांगितलेलं आहे, कारण चांदेकरांच्या शेंडेफळाचं लग्न आहे. आणि त्याचबरोबर चांदेकरांच्या शेंडेफळाचं जे लग्न आहे त्याचं लग्न पण धूमधडाक्यात झालं पाहिजे. कसं आहे, लग्न जरी अगदी 2 दिवसात मध्ये उरकायचं असलं तरीही कुठल्याही गोष्टीची कमी राहायला नको असं आबांचं म्हणणं असतं. सगळेजण असतात त्याचबरोबर बोलत असतात आणि त्याचवेळी तिथं अनामिका येते. अनामिकाने आता जे काही आणलेलं असतं ते पाहून ती म्हणत असते की सोहू, मी तुझ्यासाठी काही ड्रेसेस आणलेले आहेत, शॉपिंग केलेली आहे. त्याचवेळी काजलही तिथं आलेली असते. सगळेजण पाहत असतात आणि ती सोहू म्हणते तेव्हा सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. तेव्हा मात्र
सगळ्यांचं असं म्हणणं असतं की ठीक आहे. ती म्हणत असते कसं लहानपणापासून ना मी त्याला सोहू म्हणते ना, आणि त्यामुळं ते माझ्या तोंडात बसलंय, असं तिचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आलेली असते ती म्हणजे रजनी, त्याचबरोबर कला, सगळेजण बाहेर येतात आणि बोलू लागतात. तिनं सांगत असते की सोहमसाठी कपडे आणलेले आहेत, मग सोहमला ते आता फिटिंगला होतात का बघणं ही तेवढंच गरजेचं असतं. आबा सांगत असतात की ते त्याचं फिटिंग पण बघून घ्या. तर सोहम म्हणतो की आता लगेच करायची गरज आहे का आबा? तेव्हा आबा म्हणतात की हो, आता लगेच बघायचं गरजेचं आहे. असं म्हणत सगळं चाललेलं असतं. सगळेजण खूप आनंदात असतात. आणि आता इकडे स्वतःहून अनामिका कपडे घेऊन आलेली असते आणि तीही सोहमसाठीच तिने स्पेशली कपडे आणलेले असतात. संगीत सोहळा असतो, या सगळ्याची तयारी छान अशी चाललेली असते. आणि त्यासोबतच इकडे आबा बोलत असतात. आबा म्हणत असतात की काहीही झालं तरीही माझ्या शेंडेफळाचं लग्न जे आहे ते तणक्यात झालं पाहिजे, धूमधडाक्यात झालं पाहिजे, असं आबांचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे आबा सांगत असतात की ते कपडे सोहम फिटिंगला येतात का बघून घे, असं म्हणत आबांनी सोहमला ऑर्डर दिलेली असते, सांगितलेलं असतं. आणि सोहम मात्र आता ते ट्राय करत असतो. त्यासोबतच कला, अद्वैत सगळेजण तिथं असतात आणि सोहम ते कपडे ट्राय करत आहे, त्याला बसतात का पाहत आहे. तर तिथे सर्वांच्या समोरच त्याला जे अनामिका आहे ते कपडे ट्राय करायला मदत करत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा काजल तिथं आलेली असते आणि कलाही तिथं असते. काजल तिथं आले तेव्हा रजनी आता पर्सनली काजलकडे लक्ष देत असते आणि काजलला म्हणत असते की काय झालं काजल, ये ना तू पण इकडे ये. कारण आता सगळ्यांनी काजलला काळजी घ्यायची आहे असं रजनीला वाटत असतं, कारण स्वतः संगीताने फोन केलेला होता. कारण काजल आता त्या लग्न घरामध्ये एकटी पडलेली आहे असं संगीताचं म्हणणं होतं आणि म्हणूनच तिने फोन केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आबाही तिथं असतात, सगळेजण असतात आणि ते कपडे ट्राय करून आता सोहम पाहत असतो. त्यासोबतच आता सोहम कपडे ट्राय करून पाहत असतो, त्याला फिटिंगला होत आहेत का हे अनामिका पाहत असते. तेव्हा अनामिका काजलला बोलवते आणि काजलला म्हणते की काजल प्लीज मला इथे मदत करशील का गं तू, असं म्हणत तिने काजलला बोलवलेलं असतं. आणि काजल हे अनामिकाला आता मदत करण्यासाठी गेलेली असते. म्हणजे सोहम मध्ये असतो, दोन्ही साईडला अनामिका आणि काजल उभ्या असतात आणि सोहमला ते कपडे फिट होत आहेत का, व्यवस्थित फिटिंग आहे का हे बघत असतात. काजलला धक्का बसलेला असतो. काजल मात्र त्या क्षणी सगळ्यांच्या समोर सोहमचा हात हातात घेते आणि म्हणते की काही झालं तरी मला ह्याच्याशी बोललं पाहिजे, वेळ गेलेली नाहीये, वेळ जाण्याआधी मला माझ्या मनातल्या भावना याच्याजवळ बोलल्या पाहिजेत, मला याला सांगितलं पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे सोहम पण तिथे उभा असतो आणि तोही या सर्व गोष्टी पाहत असतो. काजलने सोहमचा हात पकडलेला असतो. तेव्हा मात्र सोहम काजलच्या हातून स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर इकडे आता अनामिका ते कपडे ट्राय करत असते आणि तेवढ्यातच तिथे काजल म्हणते की मला कॉल येतोय, मला जावं लागेल, असं काजल सांगत असते आणि काजल मात्र तिथून बाजूला होते. काजलला कॉल आलेला आहे असं काजलचं म्हणणं आहे. काजलला खूप वाईट वाटत असतं. काहीही झालं तरीही सोहमवर तिने मनापासून प्रेम करत असते आणि ही गोष्ट मात्र तिला अजिबात पटलेली नाही. मग तिला असं वाटत असतं की माझ्या रागाच्या भरात तर याने हा निर्णय घेतलेला नाहीये ना, म्हणजे माझ्यावरचा राग काढण्यासाठी. खरंच मला असं का वाटतं की सोहमच्या मनात ही माझ्याविषयीच भावना आहेत. हे सगळं काजल बोलत असते आणि सोहम मात्र काजलकडे पाहत असतो आणि त्याचबरोबर काजल तिथे उभी असते. सोहम म्हणत असतो की काजलसारखी समोर आहे का माझ्या, म्हणून माझ्या मनात अशा भावना येत आहेत का. आणि तेवढ्यात अनामिकाला तो म्हणतो की तू कानातलेही आणलेत ना तुझ्यासाठी, बघूया आपण, असं म्हणत ते कानातले तो अनामिकाला तिच्या कानात घालून देत असतो. आणि मग त्यानंतर काजल मात्र तिथं उभी असते. तेव्हा काजल हे सगळं पाहते तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. तिला अजिबात आवडलेलं नसतं. तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय आहे, माझ्याच बाबतीत असं का होतंय, असा प्रश्न तिला पडलेला आहे. आणि ती पाहत आहे सोहम स्वतःहून ते कानातले जे आहेत ते तिला घालायला तिथे मदत करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा मात्र हे सगळं घडत असतं तेव्हा इकडे सगळेजण तिथं उभे असतात आणि सगळेजण बोलत असतात, सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की काजल मात्र कासावीस झालेली असते. काजलला ही गोष्टच सहन होत नसते. काहीही झालं तरीही काजलच्या डोक्यात एवढंच सुरू आहे की मला सोहम हवा आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत मी सोहमच्या जवळ माझ्या मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, एवढंच आता काजलच्या डोक्यात सुरू आहे. काजलच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. काजल म्हणत असते की काहीही झालं तरीही मला आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागणार आहे, असं काजलचं सुरू झालेलं असतं.
त्याचबरोबर इकडे सगळेजण पाहत असतात आणि सोहम सगळ्यांच्या समोर काजलच्या कानात ते कानातले घालून देत असतो, तिला मदत करत असतो. आणि या सर्व गोष्टी जेव्हा तो करत असतो तेव्हा मात्र काजल तिथं उभी असते आणि मुद्दामूनच सोहम हे सगळं करतोय हे काजलच्या लक्षात आलेलं असतं. ती रडत असते आणि तिथून निघून जाते. तिला वाईट वाटलेलं असतं. सोहम हे सगळं जे काय करतोय त्यामुळं काजल मात्र दुखावली गेलेली असते. काजलला कळतच नसतं की ह्या सोहम जे काय वागतोय त्यामधून मी काय अर्थ घेऊ, कारण काही झालं तरीही काजलने नकार दिलेला असतो. तेव्हा सोहम मात्र तिच्या खूप मागं लागलेला असतो. तेव्हा काजलने स्वतःहून नकार दिलेला असतो. तेव्हा काजलला असं वाटलेलं असतं की काहीही झालं तरीही मला माझ्या आईबाबांना सोडायचं नाही. आणि आता मात्र त्रास होत आहे. म्हणजे सोहमने निर्णय घेतलाय आणि अनामिका त्याच्यावर मनापासून प्रेम करते. तेवढ्यात अनामिका तिथे येते आणि म्हणू लागते की सोहू, मला काय वाटतं माहिती आहे का, आपण सेल्फी काढूया का. असं म्हणत आता अनामिका ही सेल्फी काढण्यासाठी आलेली असते. आणि मग सोहम आणि अनामिका दोघे एकत्र सेल्फी काढत असतात. ती इकडे सोहमला म्हणत असते की स्माईल दे स्माईल, असं म्हणत तिने सोहमला स्माईल द्यायला सांगत असते. आणि मग सोहम स्माईल देतो. परंतु इकडे कलाच्या मात्र डोक्यात येतं की नक्की काहीतरी वेगळं घडत आहे. कलाच्या मनात शंका निर्माण झालेल्या असतात. तेवढ्यातच रॉकेट तिथे येतो आणि रॉकेटने आंब्याची पेटी आणलेली असते. आणि रॉकेट मात्र ती आंब्याची पेटी घेऊन तिथं आलेला असतो आणि सगळ्यांना म्हणत असतो की शेवटी फळांचा राजा हापूस चांदेकरांच्या घरी आलेला आहे. आता सगळेजण आंबे खायला बसलेले असतात आणि सगळे म्हणत असतात की खरंच अद्वैत तो आंबा घेतो, कलाही तो आंबा घेते. आणि त्याचबरोबर कला आणि अद्वैत दोघंही त्या आंब्याचा सुगंध घेत असतात. दोघांनाही ती गोष्ट खूप आवडत असते आणि त्यांनी दोघांनीही त्या आंब्याचा सुगंध घ्यायला सुरुवात केलेली असते. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र आबा त्या दोघांकडे पाहत असतात. आबा म्हणत असतात की ज्या जोडप्याला हा जो आंबा आहे तो आवडतो आणि ते दोघंही आनंदाने त्या आंब्याचा स्वाद घेत असतात, ते जोडपं म्हणजे दैवी शक्ती लागलेलं जोडपं असतं. त्यांना ती दैवी शक्ती मिळालेली असते. त्या जोडप्याला कोणीही कधीच वेगळं करू शकत नाही. आणि इकडे कला मात्र अद्वैतकडे पाहत असते आणि अद्वैत कलाकडे पाहत असतो. कला अद्वैतला म्हणते की तुलाही खूप आंबा आवडतो का. तेव्हा अद्वैत म्हणतो हो, मलाही खूप आवडतो आंबा, असं अद्वैत कलाला सांगत असतो. कला म्हणते चला, आपल्या दोघांमध्ये एक साम्य झालेलं आहे. कारण कला आणि अद्वैत आता जवळजवळ ते दोघंही एकाच याला पोचलेले आहेत. आणि आता फायनली त्यांच्या दोघांमध्ये जे साम्य आहे ते आता समोर आलेलं आहे. आणि एकच साम्य कमी आहे आणि तेही आता कलाने आणलेलं असतं. आणि कला म्हणत असते की फायनली चांदेकर जो आहे तो कसा आहे हे मला माहिती आहे, पण आमच्या दोघांमधलं साम्य आता पुन्हा डोकं वर काढत आहे. आणि ही गोष्ट म्हणजे दोघांनाही आवडणारा आंबा. इकडे सरोज मात्र प्रत्येक वेळेस अद्वैत आणि कला या दोघांच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत असते, पण नियती मात्र त्यांना कधीच वेगळं होऊ देत नाही. आबांनी तर आता 7 जन्मासाठी एकत्र राहण्याचा आशीर्वाद कला आणि अद्वैतला दिलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण तिथं असतात. आवरावर सुरू झालेले असते. सगळेजण आंबा खात असतात. परंतु अद्वैत मात्र आंबा खात नसतो. तो मुद्दामच खात नसतो. ही गोष्ट कलालाही माहिती असते. सगळेजण सांगत असतात की खरंच आंबे खूपच छान आहेत. अद्वैत म्हणतो कोणीतरी मला फोर्स करा ना, मलाही खायचंय आंबा. पण अद्वैतला कोणीच फोर्स करत नसतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे कला म्हणत असते की काहीही झालं तरीही आता मी चांदेकरला म्हणणारच नाही. अद्वैतला राग येतो आणि अद्वैत अक्षरशः उठून जातो तिथून. पण अद्वैतला कोणीच म्हणत नाही. अद्वैतला असं वाटत असतं की कलाने तरी म्हणावं, परंतु कलाही अद्वैतला आंबा खा असं म्हणत नाही. अद्वैत नाराज झालेला असतो आणि एक कॉल करायचा आहे म्हणून तो तिथून उठून जातो. परंतु आबांनी मात्र अद्वैतला म्हणालेलं असतं की तू आंबा खा, पण अद्वैतच खायला तयार झालेला नसतो. आणि आता मात्र अद्वैतला इच्छा असते की मला कोणीतरी म्हटलं पाहिजे. कला म्हणत असते चांदेकर, मला माहिती आहे तू कसा आहेस ते, आणि तुला आंबा आवडतो, पण तू मुद्दाम खाल्लेला नाही. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत जे आहेत ते दोघंही आता बोलत असतात. अद्वैतने कलाला सांगितलेलं आहे की ही जबाबदारी तू घेतलेली आहे, ती निर्विघ्नपणे पार पडायची आहे.
मी स्वतः साम्यतेचा जो मुद्दा आहे, समानतेचा जो मुद्दा आहे, त्याच्यामध्ये समानतेचा मुद्दा जो आहे तो मी माझ्या हाताने लिहील, असं अद्वैतनं तिला सांगितलेलं असतं. आणि आता कला ती जबाबदारी पार पडत असते. आता संगीत सोहळा असतो. कला आणि संगीत सोहळ्यासाठी कोरिओग्राफरला सांगितलेलं असतं आणि कपल डान्स बसवायचे आहेत, त्यासाठी कोरिओग्राफर तिथे येणार असतो आणि हा कार्यक्रमाची सुरुवात होणार असते. कलाने एवढा छान असा सगळा सोहळ्याची अरेंजमेंट केलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की बघूया ना पुढे काय होतंय, कारण आत्ता तर सुरुवात तू छान केलेली आहे, याबद्दल काही शंका नाही आहे मला, पण पुढे बघूया, असं त्यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं असतं. कला मात्र म्हणत असते की सगळा कार्यक्रम सुरळीतच होणार आहे. आणि अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात, दोघंही खुश असतात. आणि तेव्हा रोहिणी आता डिवोर्स पेपरचं काम झालेलं नाही, तर सरोजचे कान भरायचं काम मात्र करत असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.